रामकृष्ण हरी माऊली. प्रथमतः आपण ज्ञानेश्वरीचे संशोधन कसे झाले ते पाहणार आहोत. श्री ज्ञानदेवांच्या घशाला अजान वृक्षाची मुळी लागल्यामुळे त्यांना त्रास होत आहे असा श्री एकनाथ महाराजांना एक दिवस दृष्टांत झाला. त्याप्रमाणे मोठा समुदाय बरोबर घेऊन ते टाळ मृदंगाच्या गजरात आळंदीला पोहोचले. त्याच वेळी आळंदीला सगळीकडे रान माजले होते. इंद्रायणीच्या तीरावर सर्व मंडळींना थांबायला सांगून नाथ एकटेच त्या घनदाट अरण्यात शिरले. मोठ्या कष्टाने वाट काढीत त्यांनी सिद्धेश्वराचे मंदिर शोधून काढले आणि समाधीचे दार उघडून नाथ आत शिरले. त्यांना ज्ञानदेवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यांना नमस्कार करून नाथांनी त्यांच्या घशाजवळ आलेली मुळी दूर केली. ज्ञानेश्वरीत बरेच पाठ अशुद्ध झाले होते, ते शुद्ध करण्यास ज्ञानदेवांनी नाथांना सांगितले. असा नाथांचा साक्षात्कार झाला. नाथांना खूप आनंद झाला. ज्ञानदेवांच्या पायावर डोके ठेवून नाथ जड अंतकरणाने बाहेर आले. सर्वांना घेऊन नाथ पैठणला गेले. तेथे निरनिराळ्या हस्तलिखित प्रती जमवून त्या सर्व नीट पाहून नाथांनी एक प्रमाण प्रत तयार केली. शके 1506 मध्ये भाद्रपद शुद्ध षष्टीला कपिला षष्टीच्या दिवशी पैठणला हे काम पुरे झाले. श्री ज्ञानदेवांनी हा ग्रंथ शके 1212 मध्ये सांगितला व सच्चिदानंद बाबांनी तो लिहिला. आपण सध्या ज्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतो ते त्याचे स्वरूप नाथोत्तर कालातीलच आहे.